चला तर आज आपण टोमॅटोची चटणी बनवूया। फ्रेश टोमॅटो घेतलेले आहेत, एकदम मी असे लाल टोमॅटो घेतलेले आहेत। पिकलेले टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला। जेवढे लाल टोमॅटो असेल तेवढी चटणी आपली छान होईल। स्वच्छ 2 पाण्याने मी ते टोमॅटो धुवून घेतलेले आहेत। थोडेसे आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत, थोडेसे साधारण आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। थोडेसे शेंगदाणे छान मस्त असे भाजले गेलेले आहेत। अशा प्रकारे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। असे थोडेसे काळे काळे डाग पडले की आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत। मस्त असे छान असे भाजले गेलेले आहेत आपले शेंगदाणे। प्लेटमध्ये काढून घेऊ। तोपर्यंत आपण इकडे थंड होईपर्यंत अशा पद्धतीने आपले टोमॅटो कट करून घ्यायचे आहेत। एका टोमॅटोचे 4च आपल्याला फोडी घ्यायचे आहेत करून। अशा लांबसर आपल्याला फोडी करून घ्यायचे आहेत। पातळ टोमॅटो कट करून घ्यायचा आहे। खूप मस्त अशी चटणी होते। तुम्ही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा एक वेळेस। अशाच पद्धतीने मी ते सर्व टोमॅटो कट करून घेते। जेवढे आपल्याला लागतील तेवढे टोमॅटो कट करून घेतले आहेत, बघू शकता। सर्व टोमॅटो अशाच पद्धतीने मी ते कट करून घेतलेले आहे। तुम्हाला जर आंबट चटणी आवडत नसेल तर तुम्ही या टोमॅटोचे पाणी सुद्धा काढून घेऊ शकता, किंवा ज्यांना कुणाला आंबट आवडत नाही बरेच जणांना, तर या टोमॅटोचे पाणी काढून घ्यायचे आहे। आवडत असेल तर राहू द्यायचं आहे। आता हे शेंगदाणे छान थंड झालेले आहे, त्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे। पूर्ण वरची साल काढून घ्यायची आहे। सेपरेट आपल्याला शेंगदाणा करून घ्यायचा आहे हा अशा पद्धतीने फोडून। तर हे पूर्ण मी याचा काढून घेते। अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत। असे कढईमध्ये तेल घालते मी। 2 चम्मच साधारण तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे। कांदा छान असा लालसर आपल्याला होऊ द्यायचा आहे। खूप मस्त अशी चटणी होते, झटपट अशी रेसिपी आहे। राईस बरोबर तर खूपच मस्त लागते ही, ज्वारीच्या रोटीसोबत। नक्की तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून बघा। तुम्ही बाहेर सुद्धा कुठे जात असाल तर ही टोमॅटोची चटणी घेऊन जाऊ शकता प्रवासासाठी। लसूण घातलेलं आहे थोडंसं, ते पण आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। जिरे मोहरी सुद्धा यामध्ये घालू शकता। छान असं परतून घेतलेलं आहे। तर यामध्ये मोहरी घातलेली आहे। छान मोहरी आपल्याला अशी तडतडू द्यायची आहे तेलामध्ये। आता जे आपण शेंगदाणे अशा पद्धतीने पूर्ण साल काढून घेतलेले आहे मी, ते यामध्ये घालायचे आहेत आपल्याला। खूपच मस्त अशी चटणी होते या शेंगदाण्याने। 1 चम्मच हळद, लाल तिखट व मीठ यामध्ये घातलेलं आहे मी, ते पण आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे। कमी गॅसवरती परतवून घ्यायचं आहे आपल्याला छान असं 10 ते 15 सेकंद। तर यामध्ये लगेच आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचे आहेत। छान आता मसाले आपल्या टोमॅटोला लागले पाहिजे, परतवून घ्यायचे आहे आपल्याला। गॅस कमीच ठेवायचा आहे आपल्याला। अशा पद्धतीने परतवून घ्यायचं आहे। तुम्ही शेंगदाणे स्किप जरी केलं तरी पण चालते, आवडीनुसार। पण तुम्ही नक्की एक वेळेस टाकून बघा, अशा पद्धतीने बनवून बघा। खूप मस्त अशी चटणी होते। तर यावरती आपल्याला प्लेट झाकायची नाही, थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। अशीच आपल्याला भाजी ही शिजू द्यायची आहे कमी गॅसवरती। नाहीतर आपल्याला टोमॅटोचं जर पाणी सुट्ट प्लेट जर झाकली तर। 1 चम्मच जिरं पावडर घातलेला आहे। सुकी अशी मोकळी भाजी बनवायची असेल तर प्लेट आपल्याला झाकायची नाही। जर पाणी असं भाजीचं आवडत असेल तर प्लेट झाकली तरी पण चालतं। तर मी असंच ठेवणार आहे, प्लेट झाकणार नाही। 2 ते 3 मिनिटांमध्ये ही भाजी मस्त अशी शिजल्या जाते, बघू शकता। मस्त भाजी आपली रेडी झालेली आहे। तरी आपण 1 ते 1.5 मिनिटे हिला छान शिजू देऊ। कोणतेही मसाले वगैरे आपण वापरलेले नाही, तरी पण बघू शकता किती मस्त टोमॅटोची चटणी आपली चमचमीत अशी रेडी झालेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी तुम्हाला साध्या सोप्या पौष्टिक रेसिपी बघायला मिळतील। बघू शकता मस्त टोमॅटोची चटणी आपली रेडी झालेली आहे। खूप मस्त अशी ही लागते, राईस बरोबर तर खूपच मस्त लागते। तुम्ही कुठं बाहेरगावी प्रवासासाठी जात असाल तर ही घेऊन जाऊ शकता तुम्ही। 2 दिवस आरामात ही चटणी राहते।
जर प्रवासासाठी कुठे जर नेत असाल तर यामध्ये शेंगदाण्याचा कूट आपल्याला घालायचा नाही, त्याने लवकर खराब होते शेंगदाण्याचा कूट जर घातला तर. आणि तुम्हाला जर आत्ता लगेच खायची असेल घरीच तर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता, नाही घातलं तरी पण खूप मस्त अशी लागते. पण शेंगदाण्याच्या कुटाने लवकर ही भाजी खराब होते. चला तर पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या रेसिपीसोबत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.